दिस जातील दिस येतील. खूप जणांनी ऐकलेलं गाणं आहे हे. आणि खूप जण जेव्हा आपण एक त्रासामध्ये असतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी नक्कीच हे बोलते की अगं रात्र आहे, रात्र जाणार, दिवस येणार. तसंच दुःखाचं आहे, दुःख जाणार आणि सुख हे येणारच. तर मंडळी, सुखाची वाट पाहणारे बरेच जण आहेत की सुख म्हणजे काय, कारण प्रत्येकाची सुखाची ही व्याख्या फार वेगवेगळी असते आणि सुखाच्या व्याख्येला कोणीही कुठल्याही पद्धतीने मांडू शकत नाही की ती व्याख्या नेमकी काय आहे. कुणाला समाधानामध्ये सुख असतं, कुणाला ऐश्वर्यामध्ये सुख असतं, तर कुणाला पैसे कमवण्यामध्ये सुख असतं, तर कुणाला पैसे गमवण्यामध्ये सुख असतं. सुखाच्या अनेक व्याख्या आहेत. तर आपला आजचा हा विषय आहे, हा खूप सुंदर होणार आहे की सुख म्हणजे काय आणि ते कसं येतं. बरं, सुख येण्याची अनेक कारणं आहेत, बरोबर. सुख जाण्याचीही अनेक कारणं आहेत. पण आपल्याला हवे असलेलं सुख हे नेमकं कुठल्या दिवशी आपण मिळवावं याच्यावर आजचा हा सुंदर असा व्हिडिओ बनणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत यासाठी पाहायचं आहे की आज जे मी सांगणार आहे ना ते अगदी मन लावून ऐका. अगदी नोटपॅड जवळ घ्या, पेन जवळ घ्या, बसा आणि नक्की लिहा. आयदर माझा हा व्हिडिओ सारखा पाहावा लागेल तुम्हाला. तर मंडळी, मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. बरं, आज फार आनंदाची गोष्ट आहे की माझा जो मुलगा आहे ना त्याने मला खूप सुंदर असा, खूप मस्त असं एक गिफ्ट दिलेलं आहे. आणि फोसिलचं हे असं सुंदर असं रिस्ट वॉच मला त्याने गिफ्ट केलेलं आहे आणि माझ्या आनंदाला आज पारावर नाही आहे. तर असं हे सुंदर हे जे वॉच आहे ना हे घातल्यानंतर त्याने मला सांगितले, मम्मी तुझी वेळ खूप छान येणार आहे. तशी स्वामी कृपेने माझी वेळ खूप छान आहे, पण मुलाची जी इच्छा आहे त्याने नक्कीच माझी वेळ अजून छान येणार. कारण लाईमलाईटमध्ये राहण्याची सवय ही पहिल्यापासून मला राहिलेली आहे आणि स्वामींच्या कृपेने लाईमलाईट हे मला मिळतच राहतं. त्याच्यामुळे मला काही शंका नाही येते त्या गोष्टींमध्ये. तर मंडळी, चला आजच्या विषयाला हात घालूया. बरेच जणांनी ऐकलं असेल की न्यू मून म्हणजे काय. आता न्यू मून येणार म्हणजे काय, काही जणांना माहीतही नसेल न्यू मून म्हणजे काय. पण आज मी ते अगदी व्यवस्थित समजावणार आहे की न्यू मून म्हणजे काय. प्रत्येक महिन्याला एक अमावस्या येते. आता ही अमावस्या जेव्हा येते तेव्हा आपल्याला खूप जणांना त्रास होतो. बरं, हा त्रास कशा कारणाने होतो, काय कारणाने होतो ना, याचे माझे बरेच व्हिडिओ आहेत मंडळी, पाहून घ्या. त्याचे उपाय दिलेले आहेत, काय करावं ते दिलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मग न्यू मून म्हणजे काय, तर न्यू मून म्हणजे अमावस्येनंतर येणारा दिवस, अमावस्येनंतर येणारा चंद्र जो उगवतो त्याला म्हणतात न्यू मून. मग न्यू मूनला काय केलं पाहिजे, न्यू मूनची ऊर्जा काय असते, न्यू मून आपल्यासाठी कसं काम करतं. एक तर सगळ्यांनी हा विश्वास ठेवा की ती कुठली तरी एक शक्ती आहे, जे देवाला मानत नाहीत आणि जे देवाला मानतात, मी दोघांसाठी हे सांगत आहे की एक कुठली तरी शक्ती आहे जी ऊर्जावान आहे, जी आपल्याला ऊर्जा देते, ती आपल्याला तिच्या एनर्जीशी कनेक्ट करते. आणि अशी जी ऊर्जा असते, अशी जी एनर्जी असते ना मंडळी, ती अतिशय 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 काम करणारी असते. आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ना हे मला आज तुम्हाला समजवायचं आहे. न्यू मून ज्या दिवशी अमावस्या संपते आणि दुसऱ्या दिवशी चंद्र उगवतो त्याला म्हणतात न्यू मून. मग न्यू मूनला आपण काय केलं पाहिजे, तर न्यू मूनला आपण काय काय केलं नाही पाहिजे ते विचारा. न्यू मूनला सगळ्या गोष्टी करू शकता. न्यू मूनचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा आहे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. न्यू मून ज्या दिवशी असतो म्हणजे अमावस्येनंतर, काळी अमावस्या गेलेली आहे, ज्यांना त्रास होतो अशी लोक आणि ज्यांना त्रास होतही नाही अशी लोक, पण जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, खूप अडचणी आहेत आयुष्यामध्ये मंडळी, अशा लोकांनी ना अमावस्येच्या दिवशी, जी अमावस्या असते त्या दिवशी ना ती सगळी दुःख एका पेपरवर लिहावी. आणि ती दुःख लिहिताना अगदी अर्थतेने लिहावीत. म्हणजे तुमचे जी दुःख आहेत ना ती शब्दांमध्ये तुम्हाला व्यवस्थित मांडता आली पाहिजेत. असा एक कागद घ्यायचा, त्याच्यावर ते सगळं लिहून काढायचं. अमावस्येच्या दिवशी ते सगळं रात्री जाळायचं. आणि जेव्हा अमावस्या संपते तो दुसरा दिवस म्हणजे न्यू मून, अमावस्या संपल्यावर जो दुसरा दिवस येतो ना त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या इच्छा एका प्लेन कागदावर ग्रीन पेननी लिहायच्या. ग्रीन पेननी लिहायच्या, सकारात्मकतेमध्ये लिहायच्या आहेत. आता ज्यांना स्वतःचं घर करायचं आहे त्या लोकांनी
आपली इच्छा लिहिताना असं लिहायचं आहे की 2025मध्ये मी माझं घर घेतलं, मी माझं लायविश घर घेतलं, किंवा मी माझं लक्झरी असलेलं घर घेतलं आणि मी फार खुश आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप समाधान, खूप शांती आणि खूप प्रेम आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे, असं एका पेपरवर लिहायचं. आपल्यासमोर एखादा दिवा लावायचा. आता आम्ही ऑकल्टवाले आम्ही मेणबत्तीचा जास्तीत जास्त वापर करतो, कारण आमचे इतके रिच्युअल्स असतात ना की आम्हाला तेल कमी पडेल आणि तूपही कमी पडेल. पण मेणबत्तीचं काय होतं, ती जरी जळत जळत गेली ना तरी खाली मेण मात्र तसंच राहतं आणि मेण राहिल्यानंतर त्याच्यावर आम्ही पुन्हा ते जाळू शकतो, म्हणजे ती मेणबत्ती पेटवू शकतो. म्हणून आम्ही मेणबत्तीचा वापर करतो. तर तुम्हीही मेणबत्तीचा वापर करून ती जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे, ती इच्छा आहे ती तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायची आहे. डाव्या हातामध्ये इच्छा व्यवस्थित घडी करून घ्या. आतल्या भागात घडी करताना आतल्या भागांमधनं घडी करा, म्हणजे तुम्हाला बाहेरच्या भागात घडी नाही करायची. आता सपोज हा कागद आहे, तर या कागदाला तुम्हाला घडी करताना अशी बाहेर नाही करायची. ही घडी लक्षात घ्या, अशी बाहेर नाही घडी करायची. तर ही घडी करताना तुम्हाला आतल्या भागामध्ये म्हणजे आतमध्ये वळवायचं. हे सगळं असं आतमध्ये वळवून तुम्हाला ही घडी करायची. ही घडी करून झाल्यानंतर हा कागद तुम्हाला डाव्या हातामध्ये ठेवायचा. बरं, डाव्या हातामध्ये हा कागद ठेवल्यानंतर तुम्हाला उजवा हात पिरॅमिड करून त्याच्यावर ठेवायचा. आता हा पिरॅमिड जेव्हा तुम्ही करता हाताचा, त्यावेळेस तुमचं मन एकाग्र व्हायला पाहिजे. अनेक विचारांचा गोंधळ जो आपल्या डोक्यांमध्ये सारखा चालू असतो ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मन कसं एकाग्र होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करा. बरं, असं हात ठेवल्यानंतर आहे ना, तुम्हाला गप्प असे डोळे मिटायचे आहेत आणि डोळ्यासमोर जी तुम्ही समोर मेणबत्ती किंवा वात किंवा दिवा लावला असेल त्याची जी ज्योत आहे ती अशी डोळ्याच्या मधोमध स्मरायची आहे, म्हणजे आठवायची आहे. त्याचा प्रकाश, ती ज्योत आपल्या डोळ्यांच्या मधोमध आपल्याला आठवायची आहे आणि कॉन्सन्ट्रेशन हातावर असलेल्या त्या चिठ्ठीकडे करायचं आहे, जी आपण आपली इच्छा लिहिलेली आहे. जेव्हा तुम्ही ते कॉन्सन्ट्रेट करता त्यावेळेस तो जो प्रकाश असतो, त्याची जी ऊर्जा असते ती इथे पोहोचते आणि नंतर डोळे उघडून तुम्हाला समोर पेटवलेल्या दिव्याकडे, त्या वातीकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला त्राटक करायचं. बरं, त्राटक करायचं म्हणजे काय नेमकं करायचं? पापणी तर लावू द्यात ना पापणी. जितका वेळ तुम्हाला जमतं तुम्ही त्राटक करा. आता जर तुम्ही सलग एका दिशेने एक नजर पाहत असाल ना, तर मध्येच पापणी लावली तर घाबरून जाऊ नका, परत चालू करा त्राटक. त्राटक आहे ना, त्राटक करण्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या सुप्त इंद्रियांमधल्या काही चेतना जाग्या होतात आणि जेव्हा चेतना जाग्या होतात ना, तेव्हा तुम्हाला ते इंट्युशन पॉवर देतात. तुम्ही बोललेल्या शब्दांमध्ये एक वेगळं सामर्थ्य आणतात आणि अशा वेळेस काय होतं की प्रत्येकामध्ये त्या देवाने दिलेल्या काहीतरी सुप्त इंद्रियांमधल्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतच नसतात किंवा त्या जागृत नसतात, तर त्या हळूहळू त्या जाग्या होतात. म्हणजे सुप्त इंद्रियांमध्ये असलेल्या काही शक्ती आहेत ज्या आपण हळूहळू त्राटकाने जाग्या करतो. बरं, नुसतं त्राटकाने अशा शक्ती जाग्या होतात का? तर नाही मंडळी, त्याच्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या साधना असतात, बऱ्याच गोष्टी असतात. पण मी जे सांगत आहे त्राटक करायला, त्याने ॲटलिस्ट तुमच्या थोड्या बहुत काही चेतना ज्या आहेत ना त्या जाग्या होतील. ज्या काही तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या इंद्रियामध्ये ज्या शक्ती आहेत ना, त्यांच्यावरची धूळ झटकली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला त्राटक करणं अतिशय गरजेचं आहे. त्राटक केलं आणि वारंवार तुम्ही मेडिटेशन केलं ना, तर तुमच्याही लक्षात येईल की आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडायला लागलेला आहे. आणि हे सगळं तुम्ही न्यू मूनच्या दिवशी जर चालू केलं तर त्याची फळं तुम्हाला कितीतरी पटीने जास्त मिळतील. जेव्हा तुम्ही ती जी विश लिहिलेलं, म्हणजे जे काही तुम्ही लिहून तुमच्या इच्छा लिहिलेल्या जे काही आहे त्याच्यावर आपण मॅनिफेस्टेशन केलेलं आहे, तर त्या गोष्टीला, त्या कागदाला तुम्हाला तुमची वेस्ट, म्हणजे वेस्टला आपण काय म्हणू, ईस्ट वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेला तुम्हाला ती भिंतीवर लावायचं आहे. भिंतीवर जेव्हा तो कागद तुम्ही चिकटवता, तो अशा ठिकाणी चिकटवा की तो फक्त तुम्हाला दिसेल, तुमच्या घरच्यांना दिसेल, इतरत्र बाहेरच्या येणाऱ्या लोकांना तो दिसणार नाही. तर सर्वात प्रथम तुम्हाला हे करायचं आहे. आणि न्यू मूनच्या दिवशी तुम्हाला तुमच्या हातामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची आहे. उजव्या हातात दालचिनीची पावडर घ्यायची आहे आणि ती पूर्ण घरामध्ये हात फिरवून ब्लो करायची. दालचिनीची पावडर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही करू शकता, तुमच्या घरात करू शकता, पूर्ण घरामध्ये करायची आहे.
जिथे जिथे तुम्हाला वाटतं की माझ्या इथे नकारात्मकता आहे, माझ्या घराच्या या कॉर्नरमध्ये नकारात्मकता आहे ना, तिथे पण ती पावडर तुम्ही ब्लो करा. न्यू मूनच्या वेळेस आंघोळ करताना पाण्यामध्ये जर तुम्हाला टाकता आलं तर गंगाजल टाका. तुमच्याकडे जर रोज कॉट्स म्हणून क्रिस्टल असेल किंवा ग्रीन अव्हेंचुरिनचं क्रिस्टल असेल किंवा ब्रेसलेट असेल, तेही तुम्ही पाण्यामध्ये एक 20 मिनटं टाकून ठेवा आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा. तुमच्याकडे असणारे सर्व जे क्रिस्टल्स आहेत ते मिठाच्या पाण्यातून काढा. 10 मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवा. फक्त पायराईड असा जो क्रिस्टल आहे, हेमाटाईट, पायराईड, ज्या क्रिस्टलच्या नावाच्या मागे IT वगैरे लागतं ना, असे क्रिस्टल्स मिठाच्या पाण्यात टाकू नका. बाकी सगळे क्रिस्टल्स मिठाच्या पाण्यात ठेवून द्या. एक 5 मिनटं ते काढा आणि ते क्रिस्टल्स त्याला खूप सारं धूप किंवा अगरबत्तीचा धूर दाखवा आणि थोडा वेळ देव्हाऱ्यात ठेवा. रात्री झोपताना ते उशीखाली घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डाव्या हातात एक एक क्रिस्टल्स घेऊन त्याच्यावर इंटेन्शन सेट करा. इंटेन्शन कसं सेट करायचं, जे माझ्याकडनं क्रिस्टल्स घेतात त्यांना माहीत आहे, त्यांनी त्या पद्धतीने इंटेन्शन सेट करा. आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत करून घेण्यासाठी माझ्या कॉमेंटमध्ये मला लिहा की त्यांना इंटेन्शन कसं सेट करायचं, त्यांच्याकडे असलेल्या क्रिस्टल्सवर त्यांना मी मेसेजमधनं उत्तरं दे. तर इंटेन्शन सेट करून जे क्रिस्टल्समधनं आपल्याला काही मिळवायचं आहे असे क्रिस्टल्सचे सगळे ब्रेसलेट्स तुम्हाला डाव्या हातात घालायचे आहेत आणि तुम्हाला काही द्यायचं आहे अशा क्रिस्टल्सचे सगळे ब्रेसलेट्स तुम्हाला उजव्या हातामध्ये घालायचे आहेत. क्रिस्टल्सला सर्वात प्रथम खूप छान पद्धतीने इंटेन्शन सेट केल्यावर घातलं तर क्रिस्टल्स तुम्हाला 100% रिझल्ट देतो. पूर्वीचे जसं मी माझ्या नेहमीच्या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे की राजे महाराजे पण क्रिस्टल्स वापरायचे, त्यांना त्याचं महत्त्व माहीत होतं. आत्ताच्या काळामध्ये थोडा अवेअरनेस आलेला आहे, म्हणजे अगदी 20% अवेअरनेस आलेला आहे. अजून लोकांमध्ये अवेअरनेस यायचा आहे. अजूनही लोक घाबरतात. क्रिस्टल्स घेताना पहिलं हे विचारतात प्युअर आहे का, असली आहे का, सर्टिफिकेट मिळेल का. आम्ही लोक चुकीचं आणि नकली विकण्याचे ताबेदारच नाही आहे. आम्हाला स्वतःला ते जमणार नाही आहे की आम्ही काही गोष्टी तुम्हाला नकली देऊ, कारण आम्हाला माहिती आहे माझे रिपीटेड क्लायंट्स आहेत. ठीक आहे मंडळी, तर हा विषय दुसरा आहे. तर न्यू मूनच्या दिवशी तुम्हाला आपल्या चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा त्याला दुधाचं अर्घ्य द्या. चंद्राला दुधाचं अर्घ्य देऊन तिथे तुम्हाला डोळे मिटून चंद्राला गारहाणं घालायचं आहे की तुझाच असा प्रकाश पृथ्वीभर पसरतो, तसा सुंदर आणि सुखद प्रकाश माझ्या आयुष्यामध्ये तू पसरवशील अशी मला खात्री आहे. आणि म्हणून मी तुला हे आज दुधाचं अर्घ्य दिलं आहे. तुझी इच्छा असेल तर माझ्याकडून दर न्यू मूनला तू दुधाचं अर्घ्य मागून घे आणि बघा तुमच्या मनात ती इच्छा येईल आणि दरवेळेस न्यू मूनला तुम्ही अर्घ्य स्वतःहून द्या. चंद्राचे आशीर्वाद असणं ही फार 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 मोठी गोष्ट आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जेव्हा मनाचा कारक तुमच्यावर आशीर्वादाचे हे हात ठेवतो ना, त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि सुखच असतं, कारण दुःखाला तिथे वाटच नसते. कारण चंद्र मनाचा कारक असल्यामुळे मनाच्या अनेक संवेदना तिथून येत असतात. त्याच्यामुळे जेव्हा त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा आपल्याला सुख आणि सुखच आपल्या आयुष्यामध्ये मिळतं. तर मंडळी, न्यू मूनला तितकंच महत्त्व आहे. न्यू मून ही एक अशी आणि सुंदर असणारी ऊर्जा आहे. न्यू मूनला येणारी ऊर्जा अशी आहे की ती तुमच्या आयुष्यामध्ये पण वेगवेगळ्या तऱ्हेने तिची पावलं उमटवते. त्यामुळे न्यू मूनला जे जे करता येतं ते करा. न्यू मूनच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि साखर मिक्स करून अगदी तिथे अर्पण करावं. न्यू मूनच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. त्या दिव्यामध्ये 1 लवंग टाकावी. महालक्ष्मीला जाता आलं तर अतिउत्तम आहे. महालक्ष्मीला जाताना 1 गुलाब, 5 पिवळ्या कवड्या, 5 गोमती चक्र आणि 5 लवंगा हे नक्की अर्पण करावं. गुलाबाबरोबर ह्या 3 गोष्टी नक्की अर्पण कराव्या. प्रत्येक गोष्ट 5-5-5 अशी आहे आणि तशी सुट्टीच अर्पण करावी. आणि ज्यांना नाही जमणार त्यांनी घरातल्या लक्ष्मीच्या पुढ्यात हे अर्पण करावं. देवळात जाणं नाही जमणार त्यांनी. आणि दुसऱ्या दिवशी मात्र देवळातलं तर नाही उचलू शकत तुम्ही, पण घरात जर अर्पण केलं असेल ना तर दुसऱ्या दिवशी मात्र ते उचलून तुम्ही लाल फडक्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. गुलाबासकट, गुलाब सुकला तरी हरकत नाही.
पण न्यू मूनच्या दिवशी हे काही छोटे बहुत जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की करा. इच्छा तुमच्या नक्की लिहा. बऱ्याच गोष्टी आहेत न्यू मूनला करण्यासारख्या, पण मी तुम्हाला मोजक्या दिलेल्या आहेत. ॲटलिस्ट तुम्ही तिथून सुरुवात करा. न्यू मूनसाठी माझे बरेच व्हिडिओ पुढे येतील, पण न्यू मूनचं महत्त्व जाणून घ्या. अमावस्या आली म्हणजे ती काळी चौदस आहे किंवा काळ काहीतरी त्रास देणारी आहे. आम्हाला त्रास होतो, हरकत नाही, पण जे काही मी सांगितले तुम्हाला जे काही वाटते ते लिहून काढायचं अमावस्येच्या दिवशी. अमावस्येच्या दिवशी ते सगळं जाळायचं रात्री तुम्हाला. आणि न्यू मूनला म्हणजे दुसरा चंद्र जेव्हा उगवतो दुसऱ्या दिवशीचा, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या इच्छा लिहून काढायच्या आहेत. स्वतःला पवित्र करण्यासाठी पाण्यामध्ये गंगाजल किंवा क्रिस्टल्स टाकून तुम्हाला व्यवस्थित आंघोळ करायची आहे त्या पाण्याने. तर मंडळी, इतके सोपे आणि सुंदर असे उपाय आहेत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये बदल येणार असतील ना तर नक्की करून घ्या. कारण बदल हा फार महत्त्वाचा असतो. बदलाने आयुष्यही बदलतं, हे कायम लक्षात ठेवा. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. कॉमेंटमध्ये मला बऱ्याच कॉमेंट्समधनं लोक काही विचारत असतात. काही प्रश्नांची उत्तरं देता येतात, काहीची देता येत नाही. पण आता क्रिस्टल कोणाकोणाकडे आहेत आणि इंटेन्शन कसं सेट करावं हे ज्यांना माहीत नाही त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की विचारा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. बऱ्याच लोकांना न्यू मूनविषयी माहीत नाही आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्यांनाही त्याचं थोडंसं महत्त्व कळू देत आणि त्यांनी त्यांचं आयुष्य सुखाचं करण्यासाठी ते सगळे उपाय करू देत. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करावे. बेल आयकॉनचं बटन दाबायचं जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ फटाफट त्यांच्यापर्यंत पोस्ट झाले मिळतील. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.